हॅलो. डॉमेस्टिक ॲनिमल्स. डॉमेस्टिक ॲनिमल्स म्हणजे पाळीव प्राणी, ज्यांना आपण आपल्या घराच्या अवतीभोवती पाळतो. तर काऊ म्हणजे काय? ऑक्स म्हणजे बैल. बफेलो. बफेलो म्हणजे म्हैस, जिचा उपयोग दुधासाठी मोठ्या प्रमाणात होतो. डॉंकी म्हणजे गाढव आणि कॅमल म्हणजे उंट. पुढे आहे डो. डो म्हणजे पारवा. येलो कॅनरी म्हणजे पिवळा पक्षी. गोट म्हणजे शेळी आणि तिचं बाळ म्हणजे करडू. आता इथे पिजन म्हणजे कबूतर, चिमणी म्हणजे स्पॅरो, शीप म्हणजे मेंढी आणि तिचं पिल्लू. लॅम, कॅट म्हणजे मांजर, डॉग म्हणजे कुत्रा. हे दोन्ही तर आपल्या आसपास असतातच असतात घरी प्रत्येकाच्या. पुढे आहे मंकी. मंकी म्हणजे माकड आणि त्याचं बाळ त्याच्या जवळ आहे की नाही. रॅबिट म्हणजे ससा. तर याच्या पुढे आपण बघतोय हॉर्स. हॉर्स हा सुद्धा पाळीव प्राणी आहे. पुढे आहे पिग. पिग म्हणजे डुक्कर. पॅरट म्हणजे पोपट आणि स्क्विरल म्हणजे खार. डक. डक म्हणजे बदक. आता इथे हा जो गूज दिसतोय ना, हा बदकापेक्षा मोठ्या आकाराचा प्राणी आहे, तर गूज. याक. याकला याकच म्हणतात. एलिफंट. तर एलिफंट हत्ती. टॉर्टॉइज कासव आणि फिश म्हणजे मासे. पुढे डॉमेस्टिक ॲनिमलमध्ये येतं रेनडियर. आता रेनडियर बर्फाळ प्रदेशातील आहे. मग काव हा रंगबिरंगी पोपट असतो. कॅनरी म्हणजे गाणारा पक्षी. लॉरिकिट, पेंटेड बंटिंग हे परदेशी पक्षी आहेत. इमू. इमू आणि ऑस्ट्रिच. ऑस्ट्रिच शाहमृग. टर्की खूप देखणा पक्षी आहे टर्की. कॉक म्हणजे कोंबडा आणि हेन म्हणजे कोंबडी आणि चिकन्स म्हणजे तिची पिल्लं. पॅट्रिच, क्विल